वाडी बाळांनो, हे काय जोश आहे तुमच्यामध्ये. मी मागच्या 4.5 तासापासून बघायलोय तुमचा जोश, तुमचा उत्सव. आय एम हॅट्स ऑफ. खरंच मी भारावून गेलो. बरं, मी निशब्द झालोय. खरंच सांगतो मी तुम्हाला. मी आतापर्यंत 19 वर्षाच्या सेवेमध्ये जवळजवळ 20 ते 25 झेंडावंदन अटेंड केलेत. पण असा झेंडावंदन मी जीवनातला पहिला अनुभव आहे माझा. पहिला अनुभव, मजाक नाही करत. तेव्हा तुम्हाला तुमच्या जवळ आलोय म्हणून तुम्हाला काहीतरी खुश करायसाठी नाही बोलत. हे आपलं गाव आणि या गावातली एकी आणि हे सगळं और लेखाने काय काय करून दाखवलं इथं. तुमचा ते एनसीसीचा कॅम्प असो, डान्स असो, मयुरी किंवा अनुजाचं सूत्रसंचालन असो, विठ्ठलचं भाषण असो. विठ्ठल, तू तुझं भाषण लिहून दे बाबा, ती कुठे कामाला येणार आहे. भारी भाषण केलंस तू. धन्यवाद. उत्सव 3 रंगाचा आज आभाळी सजला. उत्सव 3 रंगाचा आज आभाळी सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडविला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्याने भारत देश घडवला. आजच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे, खास करून शाळेत शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश सर, नाईक सर, शेख सर, घुगे मॅडम आणि गुट्टे सर आणि बाकी दादा तर मी खूपच दादासोबत बऱ्याच वेळापासून संभाषण चालू आहे माझं, त्याच्यामुळे दादाचा विषयच वेगळा आहे. तर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यांचे आभार मानतो. आज तुम्हाला या दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आता जसं नाईक सरांनी आत्ता काही वेळापूर्वी म्हणलं, देशसेवा म्हणजे फौजमध्ये जाऊन किंवा बॉर्डरवर थांबून करणं शक्य नाही प्रत्येकाला. आज भारताची लोकसंख्या 140 करोड आहे. 140 करोड लोकांनी बॉर्डर जाऊन थांबायचं का? मग नाही, शक्यच नाही. आता हे 10-20 लाख सैनिक आहेत ते आपल्यासाठी पुरेसे आहेत. मग तुम्ही जे बाकीचे लोक आहात, अदर दॅन सैनिक, सिव्हिलियन्स, तुम्ही तुमच्या घरी राहून, तुमच्या समाजात राहून, तुमच्या गावात राहून, तुमच्या शहरामध्ये राहून देशसेवा करू शकता. देशसेवेला काहीच नाही लागत हो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, छोटंसं रिअल उदाहरण आहे. ही गोष्ट